पुण्यातून एक महत्त्वाची बातमी समोर येते। पुण्यामध्ये भाऊ रंगारी गणपती मंडळासमोर आग लागलेली आहे। आगीचं कारण अद्याप गुलदस्त्यात आहे। अग्निशामक दलाकडून युद्धपातळीवर काम सुरू आहे। अग्निशामक दलाच्या 7 ते 8 वाहनांच्या माध्यमातून आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत। पुण्यातून महत्त्वाची घडामोड समोर येते। पुण्यामध्ये भाऊ रंगारी गणपती मंडळासमोर आग लागल्याची घटना घडलेली आहे। तर घटनास्थळावरून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी रोहन कदम यांनी। पाहूयात। पुणे शहरातील मध्यवर्ती भागामध्ये असणाऱ्या श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती मंडळासमोरच्या एका जुन्या वाड्याला जी आहे ती आज दुपारी आग लागलेली पाहायला मिळत होती। जुन्या वाड्यामध्ये खरं तर ट्रॉफी बनवण्याचं काम जे आहे ते केलं जातं आणि या ठिकाणी आज दुपारच्या सुमारासमध्ये आग लागल्याची घटना जी आहे ती घडलेली होती आणि ती घटना समजताच जवळपास 7 ते 8 अग्निशामक दलाच्या गाड्या ज्या आहेत ते या ठिकाणी पोहोचलेल्या आहेत आणि त्यांच्या माध्यमातून जी आहे ती संपूर्ण आग विझवण्याचं काम जे आहे ते केलं जात आहे। खरं तर गेल्या अनेक काळापासून आग विझवण्याचं काम जे आहे ते अग्निशामक दलांच्या सगळ्या जवानांकडून जे आहे ते केलं जाते। अजून देखील पाठीमागच्या बाजूला थोडीशी आग काही काळापूर्वी दिसत होती, परंतु आता पाणी मारून जे आहे ती आग जवळपास अग्निशामक दलांनी आता विझवलेलं चित्र जे आहे ते पाहायला मिळत आहे। परंतु अतिशय मुख्य अशा या भागामध्ये अशा प्रकारची आग लागलेली पाहायला मिळते। कारण का याचं कारण जे सांगितलं जात आहे ते कारण म्हणजे या ठिकाणी जो आहे तो कचरा काही लोकांनी पेटवलेला होता आणि हा कचरा पेटवल्यानंतर जे आहे ती आग या सगळ्या जुन्या वाड्याला जी आहे ती पकडलेली पाहायला मिळते। त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये या वाड्याचं नुकसान जे आहे ते आतमध्ये झाले असण्याची शक्यता जी आहे ती सध्या दिसते। परंतु अग्निशामक दल जे आहे ते मोठ्या प्रयत्नांनी आणि चिकाटीने जो आहे तो आता तरी याच्यावरती या आगीवरती जो आहे तो ताबा मिळवण्यामध्ये यशस्वी झालेला आहे। परंतु अतिशय महत्त्वाच्या अशा मध्यवर्ती भागामध्ये ही आग लागल्याने मोठ्या प्रमाणामध्ये जी आहे ती बघ्यांची गर्दी या संपूर्ण परिसरामध्ये पाहायला मिळाली। रोहन कदम, जय महाराष्ट्र न्यूज, पुणे।